नमस्कार राम राम मंडळी, मी प्रेम 100 डेज मिनी व्लॉग चॅलेंज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सोलापुरात 1-2 आठवडा पाऊसच पडत होता। आज कुठं सूरज दादाचे दर्शन झाले। आजपासून श्रावण संपला म्हणताना माझा मित्र म्हणत होता आपण जाऊ भाग्यश्री हॉटेलला खायला। मी याला माझ्या स्टाईलने सांगितलं की मी व्हेजिटेरियन आहे, तर त्यानं मला बघा गाडीवरून उतरवलाय। गाडीत पेट्रोल भरून झालं, मग माझा दुसरा मित्र आला, मग त्यासोबत स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचं होतं। स्वामी समर्थांचं दर्शन घेतलो आणि घरी पोहोचलो। तेवढ्यात माझा विजापूरचा भाऊ आला होता। त्याला कॉलेजसाठी कॅज्युअल कपडे घ्यायचे होते, कॅज्युअल फॉर्मल असे सगळे कपडे घ्यायचे होते। आणि असे सगळे जेंट्सचे कपडे घ्यायचे म्हणताना एकच दुकान आहे, ते म्हणजे एटलांस। मग तिथे एटलांस मध्ये गेलो, कपडे वगैरे घेतलो, मला कपडे पसंत पडले आणि निघालो घराच्या दिशेने। एटलांस मध्ये बाय 2 गेट 1 फ्री ची ऑफर होती। जरी सेल असली तरी एटलांसचे कपडे थोडे महागच असतात आणि तशी क्वालिटी पण असते। आमचे विजापूरचे काका मला कन्नड मध्ये बोलत होते आणि मी त्यांना मराठी ट्रान्सलेट करत होतो। आमच्या दोघांचं बोलून दोघांना सुद्धा कळत नव्हतं। काकांना आणि भावाला दोघाला घरी सोडलं आणि मग मी समृद्ध निघालो कपडे घेण्यासाठी। समृद्धचं मग कॉलेज चालू झालंय, मग त्याला पण कपडे नव्हते आणि ह्यानी जागेदार माणसं, ह्यानी ब्रँडेड क्वालिटीचेच कपडे घालणार। 4 दुकान फिरून बार्गेनिंग करून कपडे घेण्यापेक्षा ऑनलाईन मागवलेले कपडे कधी पण परवडतात। समृद्धला कधी नाही ते मनासारखे कपडे भेटले। मग आम्ही रस प्यायला सुरभी मध्ये आलतो। रस पिऊन झालं, मग समृद्धचं काय काम होतं, मग तिथं आलो आणि आजचा ब्लॉग इथं संपवला। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।